भडगाव येथून अवैध वाळू वाहतूक करणारे 2 डंपर चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात. मुद्देमाल तहसील कार्यालयाकडे वर्ग. चाळीसगाव शासनाचे वाळू ठेके बंद असतानाही परिसरात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भडगाव येथून अवैधरित्या वाळू भरून लासलगावच्या दिशेने जाणाऱ्या 2 डंपरवर चाळीसगाव पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान मोठी कारवाई केली. पकडलेले हे दोन्ही डंपर पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले असून सध्या ते तहसील आवारात लावण्यात आले आहेत. गस्तीदरम्यान पोलिसांची धडक कारवाई. मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव पोलीस पथक शहरात रात्रीची गस्त घालत असताना त्यांना संशयास्पद 2 डंपर येताना दिसले. पोलिसांनी हे डंपर अडवून तपासणी केली असता त्यात अवैधरित्या उपसा केलेली वाळू आढळून आली. हे डंपर भडगाव परिसरातून वाळू भरून लासलगावला जात होते. पोलिसांनी तातडीने हे दोन्ही डंपर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावले होते. त्यानंतर ते कायदेशीर प्रक्रियेसाठी तहसील प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले. ठेका बंद असताना वाळू उपसा होतोच कसा? सध्या वाळूचे अधिकृत ठेके बंद आहेत. असे असतानाही दररोज रात्रीच्या अंधारात नद्यांच्या पात्रातून वाळू उपसा कसा केला जातो, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. वाळू माफिया शासकीय नियमांना हरताळ फासून रात्रीच्या वेळी सक्रिय होत असताना महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. तहसील प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष. पोलिसांनी पकडलेले वाळूने भरलेले डंपर आता तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले असून ते तहसीलच्या आवारात उभे करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर आता चाळीसगावचे महसूल प्रशासन या वाळू माफियांवर नेमकी किती दंडात्मक कारवाई करणार आणि हा रात्रीचा खेळ कायमचा बंद करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष. मुख्य रस्त्यांवरून उघडपणे ही अवैध वाहतूक सुरू असतानाही महसूल विभागाचे भरारी पथक याकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या तस्करीमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या बातमीमध्ये